अफवा काय? अहो विठुरायाची मूर्ती चोरीला गेली आहे, याचा अर्थ काय होतो? हा, तिकडे भूताच्या माळावर शाळा होऊ नये. अहो विठुराया नाराज आहे हिंदूवर. चोरलेली मूर्ती कुठं असेल हो? का तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला काय पूजा करायची मूर्तीची का आरती ववाळायची? नाही तसं नाही, ज्याने मूर्ती चोरली त्यानं त्याच्या कामात हलगर्जीपणा केला आणि मूर्ती सापडली तर काय होईल ना याची भीती वाटते सासूबाई. मोहितरावांवरती शंका घेताय? पण मानलं पाहिजे बरं का मोहितरावांना. एवढं मूर्ती गायब करून टाकली आणि ताकास तूर नाही लागू दिली. सासूबाई अहो त्यांनी आपल्याला सुद्धा सांगितलं नाही. आपल्या दोघांवरती त्यांनी जो काही विश्वास ठेवला होता ना तो असा फुर्र दिशी उडालेला दिसतोय. सासूबाई तुम्हाला सांगतो, त्याला आता कळून चुकलंय की आपल्या दोघांचा त्याला काहीच फायदा नाही. कारण आपण नेहमी मातीच खातो. जावय बापू, याला काय म्हणतात माहितीये का? निर्लज्जपणा. काय बोलताय, काय हसताय, काय चेहरा केलाय? म्हणजे कालवून कालवून माती खायची आणि सासरचं तूप मिशीला लावून फिरायचं. सासूबाई उठा, खाली जा, नारायणीला सांगा माझ्यासाठी 1 कप चहा कर म्हणून. आम्ही जाऊ. मग काय मी जाऊन सांगू? उठा हो पण उठा, निघा. जातो. खेळायला बसायचं यांना. आशी ओंडा आणि पळीचा दोंडा. आपण आपलं काम चोख केलंय, आता तुमची बारी. मालकाचा फोन आलाय. हा मालक, शिरप्यानं काम फत्ते केलंय. हा अहो राहुटीतून विठुरायाची मूर्ती चोरली. माझ्या समोरच आहे मूर्ती पण आणि शिरप्या पण. हा जी 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 हा करतो. हा शिरप्या, मालक जाम खुश आहे तुझ्यावर. हा मग द्या की 102च्या खुशाली म्हणून. अरे किती गरीब विचार तुझा. 100-200 म्हणे. अरे पुरे 1000 द्यायला सांगितलेत मालकानं. हा हे तुझ्या कामाचे पैसे आणि ही खुशाली 1000 रुपये. ज्यादा पैसे घे. ठीक आहे, मग येऊ का? अरे कुठं चालला? मूर्ती ठेवून. मग कुठे नेऊया विठूला? अरे बाबा, मालकानं मूर्ती नदीत टाकायला लावली आहे, म्हणजे गावणारच नाही. ठीक आहे, मालक सांगतील तसं हा. टाकतो नदीत. जाईल वाहून लांब लांब लांब.
किती वाजलेत बघ. कधीपर्यंत बसणार आहेस इथे तू? चल घरी. जेव्हापासून मूर्ती चोरीला गेली तू पाण्याचा घोट पण नाही घेतलायस. इंदू असं हताश होऊन चालणार आहे का? हताश नाहीये मी आदू. उलट मी ठरवलंय नेहमी हा माझा बेस्ट फ्रेंड माझी परीक्षा घेतो ना, यावेळेस मी त्याची परीक्षा घेणार. तो गेलाय ना निघून, आता जोपर्यंत तो स्वतः त्याच्या राहोटीत येत नाही ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. केव्हापासून उपाशी असतो? जोपर्यंत तो परत येत नाही, अन्न काय पाणी पण नाही घेणार मी. काय बोलतेस तू? अगं आशाने तू माझं काही झालं तरी चालेल, पण मी माझ्या निश्चयापासून ढळणार नाही. आदू ऐकलंस का रे विठुराया? पक्क मडक आहे मी, बघशीलच तू. विठुराया, अरे किती परीक्षा बघणार आहे इंदूची? अरे काय अवस्था झाली बघ तिची. बाळंभट, आपल्या विठुरायाला सगळं काही दिसत असतं, कळत असतं. खरं सांगू का, विठुरायाला त्याच्या भक्ताची काळजी आपल्यापेक्षा जास्त आहे. पण महाराज, भूताच्या माळ्यावरच्या राहुटीतली मूर्ती चोरून काय मिळणार आहे चोराला? कोणास ठाऊक. जे घडलं ते फार चुकीचं आहे बघा. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की आपण यात काहीच करू शकत नाही. आणि त्यात ही पोरगी काहीच ऐकायला तयार नाही. अहो महाराज, काही खाल्लं पिल्लं नाही तर काय अवस्था होईल तिची? आत्ताच बघा काय अवस्था झालीये. कसं आहे ना, माझे बाबा गोविंद महाराज नेहमी म्हणायचे, विठुरायानी प्रत्येक माणसाच्या वाटची सुखदुःख ही लिहून ठेवलेली असते. प्रत्येकाला स्वतःच्या वाटचे भोग हे भोगावेच लागतात. विठुराया, इंदूचे भोग मला दे रे. बाळंभट, अहो असे दुसऱ्याच्या वाटचे कष्ट जर स्वतःकडे ओढून घेता आले असते तर काय हवं होतं आणखी? महाराज, एकदा तुम्ही समजून बघा ना तिला. तुमचं नक्की ऐकल ती. ऐकेल ना, मी सांगितलं तर खरंच ऐकेल. अगदी आत्ता इथून उठून घरी सुद्धा जाईल. पण मी आत्ता तिला असं काही सांगणारच नाही, कारण मुळात आत्ता ती काही चुकतच नाही. कसं आहे बाळंभट, कुठलंही मोठं काम हे निर्धाराशिवाय होत नसतं. आणि आपला विठुराया आत्ता इंदूच्या निर्धाराची परीक्षा पाहतोय असं वाटतंय मला. ही परीक्षा तिची आहे आणि तिच्या परीक्षेच्या आड आपण येऊ नये असं वाटतं मला. परीक्षा कायम सोन्याचीच घेतली जाते बाळंभट, कोळशाची नाही. विठुराया कायम त्याचीच परीक्षा घेतो
जो त्या परीक्षेसाठी पात्र असतो. महाराज तुमचं म्हणणं पटतंय हो, पण पोरीचे हाल पाहत नाही बर का. मला सुद्धा बघवत नाहीये. मला खात्री आहे हिंदूसाठी जे योग्य आहे तेच आपला विठुराया करेल. आता रायाच्या संघाला हवे 2 बॉल मध्ये 5 रन. अरे आपण ज्युनियर विंजे सरकार येत रे. पहिल्याच बॉल मध्ये छगी मारतो बघ. टाक रे. आणि स्लो बॉल टाकू नको. 5 बॉल टाक. आपल्याला स्लो बॉल आवडत नाही.